शिंदे गटामध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटींची मागणी केली जाते असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। शिंदे 2 नंबरची कामं करणाऱ्यांचे मुख्यमंत्री असं देखील लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। तर हाकेंनी मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना जबाबदारीनं बोलावं असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं। शिंदेंची प्रतिमा खराब करण्यासाठी हाके आरोप करतायत असा आरोपही देसाईंनी केला। शिवसेना फक्त झेंडे लावायला, शिवसेना फक्त गमजा गळ्यात घालायला, शिवसेना फक्त दसरा मेळाव्याला गर्दी करून त्या दसरा मेळाव्याला तिथं जायला, पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का, काय चाललंय राव हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बद्दल वक्तव्य करताना, भाष्य करताना थोडं जबाबदारीनं त्यांच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने केलं पाहिजे। ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आज अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे। महाराष्ट्र म्हणलं की काय डोळ्यासमोर येतं? मराठा तितुका मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी दलित भटका संपवावा हे धोरण या मुख्यमंत्र्याचं आहे, हे धोरण विरोधी पक्षांचं आहे। लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव तुम्ही। मराठा समाज असेल, इतर कुठल्या प्रवर्गातील समाज असतील, यांना कुणालाही आपण अस्तित्वात आज त्यांच्या ताटात जे आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न सरकार बिलकुल करणार नाही। हे 100 वेळा राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एवढं स्पष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका असताना सुद्धा अशी काहीतरी वक्तव्य करायची आणि ते स्वतःच 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाके सर करतायत, त्यांनी हा थांबवला पाहिजे।